श्री गणेशाय नमः. श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 29. हा अध्याय वाचल्याने क्षयरोग बरा होईल व त्रिविध तापे नाहीसी होतील. श्री गुरुदेव दत्त अवधूत. सोन्याच्या विटेऐवजी सोन्याचा संपूर्ण पर्वत निर्माण करून गोरक्षाने गुरु मच्छिंद्रांची साधू भोजनाची इच्छा पूर्ण केली. मच्छिंद्र गर्भाद्री पर्वतावरच राहिले. गोरक्षनाथ गुरु मच्छिंद्रांचा निरोप घेऊन गिरनार पर्वतावर तीर्थयात्रा करीत पोहोचले. तेथे दत्तात्रेयांची भेट घेतली. दत्तात्रेयांनी मच्छिंद्रांची चौकशी केली, कुशल विचारले व नंतर गोरक्षाला सांगितले की माझा आवडता शिष्य भर्तरी पत्नीच्या मृत्यूमुळे तिच्या विरहाचे दुःख करीत 12 वर्ष स्मशानात शोकाकुल होऊन बसला आहे. त्याला शोकाच्या अवस्थेतून बाहेर आणून नश्वर जगाची जाणीव करून दे. बोध करून सावध कर. हा भर्तरी म्हणजे द्रुमिल नारायणाचा अवतार आहे. त्यांनी गोरक्षाला त्याची जन्मकथा सांगितली. गोरक्षाने दत्तात्रेयांची आज्ञा स्वीकार करून आशीर्वाद घेऊन व्यानास्त्र मंत्रून भस्म कपाळी लावले. एका क्षणात 50 योजने अंतर पार करून तो अवंती नगरीतील स्मशानात आला. तेथे त्याने भर्तरीला शोक करीत बसल्याचे पाहिले. त्याला केवळ बोध करायचा म्हणून त्याच्या जवळ गेले तरी त्याचा उपयोग होणार नाही. अशी त्याची पत्नी विरहाने भ्रमिष्ट अवस्था झाली आहे. याला दुसरी युक्ती करावी लागणार असा विचार करून गोरक्ष तिथून निघाला. अवंती नगरीत आला. तेथे त्याने कुंभाराच्या घरी जाऊन मडके घेतले. त्याला रंग देऊन नाक डोळे काढले. ते घेऊन तो पुन्हा स्मशानात आला. भर्तरीच्या जवळ चालत असताना ठेच लागल्यासारखे करून जमिनीवर पडता त्याबरोबर त्याच्या हातातले मडके खाली पडून ते फुटले. ते पाहून गोरक्षाने हंबरडा फोडला. हाय हाय, माझी प्रियतमा, माझी भाऊली मला सोडून गेली. आता मी कसा तुझ्या विना राहू? मी प्राण देतो वगैरे वगैरे म्हणून आक्रोश करू लागला. त्याचा तो विलाप पाहून जवळ बसलेला भर्तरी क्षणभर स्वतःचे दुःख विसरला व गोरक्षाकडे नवलाने पाहू लागला. तो म्हणाला, अरे गोसाव्या, कसली बाहुली घेऊन बसला आहेस? 1 पैसा टाकला तर तसली पुष्कळ मडकी मिळतील आणि तू बाहुली म्हणतोस. ते शुद्र मडके मातीचे असल्याने ते फुटणारच की. त्यासाठी एवढे ऊर फुटून रडण्याचे काही कारण नाही. उपदेशाच्या दृष्टीने अनुकूल वातावरण तयार होत आहे असे लक्षात आल्यावर गोरक्ष रडण्याचे नाटक चालू ठेवीत म्हणाला, ज्याचे दुःख त्यालाच कळते. तुम्हाला 1 पैशाची वाटणारी बाहुली शूद्र मडके नव्हते तर माझी प्राणेश्वर बहीण माय होती. तुम्ही नाही का कोण पिंगळासाठी 12 वर्ष स्मशानात शोक करीत बसला आहात? भर्तरी म्हणाला, अरे मातीचे मडके आणि हाडामासांची सुंदर तरुण स्त्री याची तुलना कशी करतोस? तुझे मडके दुसरे मिळेल, माझी पिंगळा पुन्हा मिळेल का? गोरक्ष म्हणाला, मी एकच नाही, हजारो पिंगळा तुझ्या समोर उभ्या करतो, परंतु त्या बदल्यात तू मला काय देणार? भर्तरी म्हणाला, तू माझी पिंगळा पुन्हा आणून दाखवली तर हे राज्य वैभव तुला अर्पण करून तुझा शिष्य होऊन राहीन. गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगळेच्या नावाने भस्म टाकता क्षणी हजारो पिंगळा खाली उतरल्या. हे पाहून भर्तरी विस्मित झाला. त्या भर्तरी भोवती जमल्या. भर्तरीने त्यांना संसारातील गुप्त गोष्टी, खुनेच्या गोष्टी विचारल्या. त्या सर्वांची त्यांनी अचूक उत्तरे दिली. मग त्यातील सर्वात पुढे असणारी पिंगळा भर्तरीच्या जवळ आली आणि म्हणाली, प्राणनाथा,
गोरक्षामुळे मी पुन्हा भूमीवर आले असले तरी आपण दोघांचा मृत्यू अटळ आहे. पुन्हा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला की दुसऱ्याला दुःख अटळ आहे. म्हणून तुम्ही माझा ध्यास सोडून द्या. गोरक्षाच्या कृपेमुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. मला स्वर्ग प्राप्ती झाली आहे. तुम्हीही शाश्वत सुखाचा मार्ग अनुसरा. भर्तरीने गोरक्षाचे चरण धरले. गोरक्षाने विचारले, तुला राजवैभव पिंगळा हवी का वैराग्य वृत्ती धारण करून जन्माचे सार्थक करून घेणार? भर्तरी म्हणाला, तुम्ही एका मंत्राच्या सामर्थ्याने मृत्यू पावलेली पिंगळा क्षणात उभी केली आणि मी 12 वर्ष तिच्या विरहाने झुरत होतो. माझा भ्रम दूर झाला. योगाचे सामर्थ्य सर्वश्रेष्ठ आहे. मला याचा अनुभव आला. मला यातून सोडवा. तुमच्या बरोबर घेऊन चला. गोरक्ष भर्तरी राजवाड्यात आले. विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भर्तरीला नाथपंथाची दीक्षा दिली. शिंगी, कंथा, झोळी ही नाथपंथाची भूषणे त्याच्याजवळ देऊन त्याला स्वतःच्या अन्य स्त्रियांकडे भिक्षा मागण्यासाठी अंतपुरात पाठविले. सर्वजणी भर्तरीला अडवू लागल्या, शोक करू लागल्या, परंतु भर्तरीने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून भिक्षा घेऊन तो गोरक्षाकडे आला. गोरक्ष भर्तरीला घेऊन निघाला. अति अशक्तपणामुळे त्याला पाऊल उचलत नव्हते. गोरक्षाने यानास्त्राची योजना करून मंत्र म्हणून भस्म कपाळी लावले. भर्तरी उत्साही होऊन चालू लागला. क्षणात ते गिरनार पर्वतावर आले. दत्तात्रय त्यांची वाट पाहत होते. त्यांनी गोरक्षाला भर्तरीला जवळ घेतले. प्रेमाने समाधान केले. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.